फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होणारे आणि तोंडाची चव वाढवणारे ते म्हणजे उपवासाचे कटलेट। तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्याच्यासाठी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडवून थंड करून घेतलेले आहेत। आता या बटाट्यांना फक्त आपल्याला किसून घ्यायचं आहे। आता याच्यामध्येच अर्धा इंच अद्रकचा तुकडा तो सुद्धा किसून घ्यायचा आहे। तुम्ही हिरवी मिरची आणि अद्रक याची पेस्ट सुद्धा टाकू शकता। उपवासाच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये उकडलेले बटाटे अवेलेबल असतात, म्हणून मी इथे फक्त उकडलेल्या बटाट्याचा वापर केलेला आहे। अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड टाकलेली आहे। 1 चमचा चिली फ्लेक्स टाकले, तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता। छोटा पाव चमचा काळी मिरी पूड टाकली, तुम्ही 4 किंवा 5 काळी मिरी कुटून टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकलं आणि 1 चमचाभर लिंबूचा रस टाकला। थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि 1 चमचाभर राजगिरा पीठ टाकलं। राजगिरा पीठ नसेल तर भिजवलेली भगर 2 चमचे टाकू शकता किंवा भिजवलेला साबुदाणा मिक्सरमध्ये दळून तो सुद्धा टाकू शकता। आता सर्व इथे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघा लगेच इथे मी याचे गोळे बनवून घेतलेले आहेत। फक्त 5 मिनिटांमध्ये हे कटलेट बनवून तयार होतात, अजिबात जास्त वेळ लागत नाही। बटाटे उकडलेले असल्यामुळे लगेच इथे बटाट्यांना चांगली बाइंडिंग आलेली आहे आणि बघा 2 मिनिटांमध्ये सर्व कटलेट आपले बनवून तयार झालेले आहेत। आता इथे मी 2 चमचे राजगिरा पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घट्टसर आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे। पातळ बनवायची नाही, थोडीशी घट्टसर पेस्ट बनवून घ्यायची आहे। राजगिरा पीठ नसेल तर इथे सुद्धा तुम्ही भगरचं पीठ वापरू शकता। आता इथे आपला जो उन्हाळ्यामध्ये बटाट्याचा चिवडा बनवलेला असतो तो घेतलेला आहे आणि त्याला हाताने चुरून बारीक करून घेतलेला आहे। बराच वेळेस हा चिवडा किंवा बटाट्याचा किस हाताला लागतो, म्हणून मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता। तर मी इथे हातानेच बटाट्याचा किस चुरून घेतलेला आहे। बटाट्याची बनवलेली टिक्की राजगिरा पिठामध्ये डीप करायची आणि नंतर आपण जो बटाट्याचा किस किंवा चिवडा चुरून घेतलेला आहे तो या कटलेटला किंवा टिक्कीला लावून घ्यायचा आहे। फक्त बटाट्याचा हा किस जास्त ओला होऊ द्यायचा नाही, नाहीतर मग कटलेट तळण्यासाठी जास्त वेळ लागेल। उपवासासाठी बनवत आहोत म्हणून आपण इथे बटाट्याचा किस लावला। उपवास जर नसेल तर रवा लावू शकता किंवा ब्रेड क्रम्स लावू शकता किंवा पातळ शेवाई लावू शकता किंवा पोहे सुद्धा लावू शकता। आता ही बटाट्याची टिक्की गरम तेलामध्ये टाकायची आहे, खूप गरमागरम तेलामध्ये टाकायची नाही। आणि बघा 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडने ब्राऊन कलरची होईपर्यंत तळून घ्यायची आहे। बटाट्याचा किस लावलेला आहे, जर तेल गरम असलं तर लगेच बटाट्याचा किस जळून जाईल, म्हणून तेल जास्त गरम करायचं नाही आणि खूप कमी गरम तेलामध्ये सुद्धा ही टिक्की तळायची नाही, नाहीतर मग टिक्की तेलकट होण्याची शक्यता असते। तरी ते मीडियम फ्लेमवरती फक्त 3 मिनिटं अलटपलट करत ही टिक्की फ्राय करून घेतलेली आहे आणि राजगिरा पिठामुळे बघा वरतून एकदम कुरकुरीत असं आवरण या टिक्कीला तयार झालेलं आहे। आणि मीडियम फ्लेमवरती फ्राय केल्यामुळे बटाट्याचा जो चिवडा किंवा किस आपण लावलेला आहे तो जळाला सुद्धा नाही आणि राजगिरा पीठ आणि बटाट्याचा किस याच्यामुळे मस्त कुरकुरीत लेयर आपल्या टिक्कीवरती आलेली आहे आणि फक्त 5 मिनिटांमध्ये आपली इथे उपवासाची चटपटीत अशी कटलेट किंवा टिक्की बनवून तयार झालेली आहे। आवडत असेल तर याच्या आतमध्ये चीज सुद्धा टाकू शकता, चीजी कटलेट किंवा चीज रोल सुद्धा बनवू शकता। तर चला 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवरती हे कटलेट तळून घेतलेले आहेत आणि अतिशय कुरकुरीत असे कटलेट आपले तयार झालेले आहेत, ते सुद्धा फक्त 5 मिनिटांमध्ये। उपवासाच्या दिवशी आपल्याबरोबर मुलं सुद्धा साबुदाणा भगर खाऊन कंटाळतात, अशा वेळेस मुलांसाठी झटपट होणारे अतिशय टेस्टी कुरकुरीत आणि मेन म्हणजे उपवासाला चालणारे असे कटलेट ट्राय करू शकता। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि करायला वेळ सुद्धा खूप कमी लागतो आणि टेस्टी हे कटलेट बनतात। आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की अतिशय कुरकुरीत असे हे कटलेट तयार झालेले आहेत। गरम गरम कटलेट थंडगार गोड दही बरोबर ट्राय करू शकता, खूप छान लागतात। किंवा उपवासाची हिरवी चटणी सुद्धा बनवू शकता। रताळूची पुरणपोळी, उपवासाचे साबुदाणा वडे, उपवासाची 30 इडली सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत, जाऊन नक्की चेकआउट करू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।